निगेटिव्ह स्ट्रेस आणि स्ट्रेस हा व्यक्तीला प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक क्षणोक्षणी आणि सध्याचा काळ तर असा आहे की इवन राईट फ्रॉम नर्सरी किंवा फर्स्ट स्टँडर्ड पहिलीचा जर मुलगा विद्यार्थिनी असेल तर तिथपासून स्ट्रेस चालू होतो. त्या बालकाला सुद्धा खेळायचं आहे, परंतु त्याला सुद्धा दररोज इतका स्ट्रेस बाय डिफॉल्ट या सिस्टीम मध्ये टाकल्यानंतरच जो स्ट्रेस मिळायला सुरुवात होते की कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे, स्पर्धेचं हे युग आहे आणि त्या युगात जर आपल्याला सस्टेन करायचं असेल तर घरच्यांकडून सुद्धा अजून प्रेशराईज केलं जातं किंवा स्ट्रेस मिळाला जातो बाय डिफॉल्ट. राईट. आणि बऱ्याच लहान मुलांच्या बाबतीत ह्या गोष्टी आता जास्त उघडकीला यायला सुरुवात झालेली आहे. जसजसं पॅटर्न इम्प्रूव्ह होत चाललेत. पहिल्यांदा स्टेट होतं, नंतर सीबीएसई आलं, नंतर आयएससी आलं, इंटरनॅशनल जेवढ्या लेवलचं उच्च शिक्षण प्राप्त व्हायला सुरुवात झालेली ते बालपणापासून त्या व्यक्ती, ती लहान बालकं स्ट्रेस एक्सपिरियन्स करायला लागलेली आहेत. राईट. आता हा झाला वाईट ताण आणि दुसरा आहे चांगला ताण. म्हणजेच काय की पॉझिटिव्ह स्ट्रेस. हा पॉझिटिव्ह स्ट्रेस आपल्याला काय करतो, हा आपल्याला इन्स्पायर करतो, मोटिवेट करतो की मला माझ्या जीवनामध्ये जर काही ध्येय गोल अचीव करायचं असेल तर त्यासाठी मला स्वतः प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. प्रिपरेशन इन द सेन्स मला इफर्ट्स घ्यावे लागतील. राईट. इफर्ट्स घ्यावे लागतील आणि हे इफर्ट्स घेण्यासाठी मला कदाचित पहाटे उठणं, वेकअप अर्ली वेकअप इन द मॉर्निंग, हे सुद्धा अ, हा पॉझिटिव्ह स्ट्रेस आहे. का उठायचंय पहाटे? कारण काही सेशन्स आहेत, काही ट्रेनिंग आहेत किंवा काही अचीव्हमेंट करायच्या आहेत किंवा काही टास्क आहेत. या सगळ्या टास्क किंवा ज्या कमिटमेंट आहेत, ह्या कशात येतात? ह्या पॉझिटिव्ह स्ट्रेसमध्ये येतात. याला यू ट्रेस सुद्धा म्हणतात. राईट. आणि एक गुड स्ट्रेस. तर त्यातल्या त्यात हा जो स्ट्रेस आहे हा प्रत्येक व्यक्तीला असणं आवश्यक आहे आणि जर हा स्ट्रेस नसेल तर त्या व्यक्तीकडे पहाटे उठण्याचं कारण नाही. राईट. हेल्थ, रिलेशन, करिअर आणि मनी ह्या जीवनाच्या 4 क्षेत्रांमध्ये जर आपल्याकडे ध्येय नसेल, गोल सेट केलं नसेल, एखादं एम नसेल, राईट, टार्गेट नसेल, तर त्या व्यक्तीकडे कार्य करण्यासाठी कारण नाही, रिझन नाही. राईट. म्हणून हा स्ट्रेस असणं फार गरजेचं आहे. जर हा नसेल तर जीवनामध्ये प्राप्त करावा लागेल. राईट. आणि याच्यासाठी आपण खूप मनन चिंतन केलेलं आहे की माझ्या जीवनाची पातळी किंवा गुणवत्ता उंचावण्यासाठी किंवा एक चांगलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, स्टँडर्ड ऑफ लाईफस्टाईल, जीवनाची गुणवत्ता, लाईफस्टाईल जर वाढवायची असेल, तर त्यासाठी मला काय-काय गोष्टी शिकाव्या लागतील. धिस इज व्हॉट कम्स अंडर गुड स्ट्रेस आणि हा असणं फार महत्वाचं आहे. आतापर्यंत तुमच्या डेली रुटीनमध्ये दैनंदिन जे कार्य तुम्ही करत आहात, यामध्ये हा स्ट्रेस फार महत्वाचा आहे. राइट. आता जे 2 स्ट्रेस आपण पाहिलेले आहेत. पहिला निगेटिव्ह स्ट्रेस. आता याचे परिणाम प्रत्येक व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये अनुभवू शकतो. राइट. आता काय-काय परिणाम आहेत? अ, आणि हे नॉर्मल आहेत. सध्याच्या काळात तरी अगदी बाय डिफॉल्ट झालेले आहेत. एकदम याचा शक्यतो कोणी विचार सुद्धा करत नाही, की हे खरोखर स्ट्रेस आहे का? राइट. खरोखर कारण अ, ज्या डोकेदुखीसाठी गोळ्या आता पूर्वी घेतल्या जायच्या बऱ्याचशा व्यक्ती काय विक्स बऱ्याचशा आहेत आता मला एवढ्या मेडिसिनचं इव्हन पॅरासिटामॉल सुद्धा ह्याच याच्यात येतं. राइट. परंतु ह्या सगळ्या ज्या काही गोळ्या, डोकेदुखीची गोळी, साधं मेडिकलमध्ये गेलं की पहिल्यांदा आपण एकच गोष्ट किंवा ते लहान मुलं किंवा त्या घरातले फॅमिली सुद्धा एकच गोष्ट, डोकं दुखतंय त्याच्यासाठी गोळी आहे का? राइट. परंतु सततचं डोकं दुखणे म्हणजे ही मायग्रेनची एक सुरुवात आहे आणि धिस इज व्हॉट कम्स बिकॉज ऑफ स्ट्रेस. हा स्ट्रेसचं पहिलं लक्षण आहे डोके दुखणे. त्यामध्ये वरीज आहे, चिंता आहे, नंतर इरिटेशन म्हणजेच चिड होणे. बऱ्याच माता भगिनी त्यांचं हे
सहज वाक्य, सध्या माझी खूप चिडचिड होते. राइट? आता हे सबकॉन्शियस माइंडला सुद्धा खतपाणी आहे आणि स्वतःच्या अंतर्मनाला सुद्धा बाह्य मनाला सुद्धा ह्या गोष्टीमुळे स्ट्रेस वाढत जाणार. राइट? आणि ताण आणि थकवा, थकवा म्हणजे काय? टायर्डनेस. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये किंवा एखादं कार्य जर करायचं असेल तर उत्साह, एन्थुसियाझम याचा अभाव असणे म्हणजेच टायर्डनेस. इथं जो दिसतोय आपल्याला हा व्यक्ती, कामाच्या ठिकाणी सुद्धा ह्या व्यक्तींना आपोआप असं वाटतं, की आता मला रिलॅक्सेशन हवं किंवा भीती वाटणे, फिअर, स्केअरसिटी, की सगळं काही असताना सुद्धा नेक्स्ट, व्हॉट इज नेक्स्ट किंवा आता काय घडू शकेल? काय होईल? हे जर लॉस झालं तर? किंवा हे जर गेलं तर? याच्या जीवनात, मुलांच्या जीवनात, कुटुंबाच्या जीवनात किंवा अजून बाकी सभोवताली जर ह्या निगेटिव्ह गोष्टी घडल्या तर हे जे फिअर फॅक्टर आहे, हा सुद्धा स्ट्रेसचाच परिणाम आहे आणि सगळ्यात शेवटी काय? इन्सोम्निया म्हणजे अनिद्रा रोग. झोप येत नाही, इन्सोम्निया. आणि आजच्या काळात हा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त आहे. पूर्वी असं होतं, की जे व्यक्ती काम करायचे, दिवसभर काबाड कष्ट करायचे, त्यांना रात्री लवकर झोप यायची. परंतु आत्ता असं झालेलं आहे आणि हे प्रॅक्टिकल आहे, प्रत्यक्ष मी अनुभवलेलं. जे व्यक्ती काम करत आहेत, बिगारी काम असतील किंवा अजून काही काम करत असतील, तर हे म्हणतात, की "सर, मुझे सुबह आज इतनी जल्दी नींद खुल गई मेरे, 3 बजे से उठा हूँ मैं, लेकिन उसके बाद मुझे नींद नहीं आ रही है." आणि मी त्यांना विचारलं, "कल रात को क्या कर रहे थे?" तो बोला, "कुछ नहीं, खाना खाने के बाद मैंने मोबाइल लिया और मोबाइल पे कुछ देख रहा था, मूवी देख रहा था या कुछ प्रोग्राम देख रहा था और तभी से मुझे ऐसे लगने लगा कि और देखूं और अ, डिले हो गया नींद लेने में और सुबह अपने आप अभी नींद खुल गई तो नींद आ नहीं रही है और फिर दोपहर में मुझे नींद आ रही है. दुपारी मला झोप लागते. रात्रीच्या वेळेस मी थोडा मोबाईल पाहिला आणि सर्रास आता हे प्रमाण सगळ्यात जास्त झालंय इन्सोम्निया. आणि याच्यामध्ये काही सॉफ्टवेअर अजून ॲड झालेले आहेत. वेगवेगळे प्रोग्राम ॲड झालेले आहेत. Netflix आलेलं आहे, सोशल मीडिया आलेला आहे, रील्स आलेले आहे 1-1 मिनिटाचं आणि हे सुद्धा आपल्या सबकॉन्शियस माइंडला याने प्रोग्राम करून टाकलेलं आहे, राइट? आणि त्यासाठी हे फार महत्वाचं आहे, की स्वतः हे जे स्ट्रेसचे प्रकार आणि परिणाम आहेत, याचं अवेअरनेस येणं. कमीत कमी अवेअरनेस, जागृती येणं फार महत्वाचं आहे, राइट? आणि हेच स्ट्रेस जर जास्त मोठ्या प्रमाणात वारंवार याचं रिपिटेशन होत राहिलं, या छोट्या गोष्टी आहेत, परंतु याचे दीर्घ स्वरूपात परिणाम फार भयंकर आहेत, राइट? आणि याच्यात हा एक परिणाम आहे, की अ, अ, ज्याला हार्ट बर्न म्हणतात. म्हणजे असं वाटतं छातीत काहीतरी जळजळ होतीये, राइट? छातीत दुखणे किंवा हाय बीपी, ब्लड प्रेशर हाय होणे. कारण सतत माइंडवर एवढा जर तुम्ही ॲक्टिव्हिटी देत राहिलात, तर याचे दीर्घकाळासाठी परिणाम मात्र होणार. डायजेशन सिस्टम इम्बॅलन्स झालेली आहे. कारण जे बॅक्टेरिया आहेत, गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया, राइट? बॅड बॅक्टेरिया यांची संख्या वाढत चाललेली आहे. गुड बॅक्टेरिया कमी होत चाललेली आहे. बॅड बॅक्टेरिया पूर्वी 10,000 अप्रॉक्सिमेटली. सुपरगट म्हणून एक पुस्तक आहे. हे पुस्तक YouTubeवर सर्च करा पाहिजे तर किंवा त्याच्यावर जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला अजून मिळेल. परंतु सुपरगट याचा अर्थच असा होतो, की आपले 3 ब्रेन आहेत. राइट? आपले 3 ब्रेन आहेत. एक जो ओरिजिनल ब्रेन, ज्याला मस्तिष्क म्हणतो आपण, राइट? किंवा ज्याच्याने आपण विचार करतो, हा एक ब्रेन आहे. आणि दुसरा ब्रेन काय आहे माहिती आहे? गट, ज्याला इंटेस्टाईन किंवा डायजेशन सिस्टम म्हणतात. हा सेकंड ब्रेन आहे. व्यक्तीच्या जीवनामध्ये जो निर्णय तो व्यक्ती घेणार आहे किंवा जे डिसिजन घेतले जातात, त्याच्या जीवनामध्ये जी आनंदाची किंवा चेहऱ्यावर स्मित हास्य राहण्याचे किंवा सुखी जीवन जगण्यासाठी जे महत्वाचे डिसिजन आहेत ना, हे सगळे डिसिजन गट फिलिंगने येतात. राइट? ब्रेन ॲक्टिव्हेट आहे, परंतु गट जर डिस्टर्ब असेल, तर तो व्यक्ती बाय डिफॉल्ट
डिप्रेशन झोनमध्ये जायला सुरुवात होते. राइट? याला म्हणायचं सेकंड ब्रेन. आणि थर्ड ब्रेन म्हणजे आपलं हृदय, हार्ट. राइट? कालांतराने येणाऱ्या काही दिवसांमध्ये काय होणार आहे माहितीये? आपलं सेकंड ब्रेन जे आहे ते फर्स्ट ब्रेन होणार आहे. राइट? कालांतराने जो आपला सेकंड ब्रेन आहे, तो फर्स्ट ब्रेन होणार आहे. आणि इथून पुढे सगळे उपचार हे मोस्ट ऑफ द टाइम कशावर होतील माहितीये? फक्त गट्सवर. गट्सवर. म्हणजे पोटाचं जे हे आरोग्य ज्याला आपण म्हणतो ना, फक्त मला काय ॲसिडिटी झालेली आहे. ॲसिडिटी नाही झाली. हे माइंड आणि बॉडी यांच्यात जो एक म्हणजे पॉझिटिव्ह किंवा हार्मोनियस फंक्शन होतं, तारतम्य होतं, हे तारतम्य आता तुटत चाललेलं आहे. राइट? याच्यावरच आपल्याला अजून एखादा सेशन घेता येईल. कारण हे बॅक्टेरिया, गुड बॅक्टेरिया यांचा जो अभाव आहे, यांच्यामुळे स्किनवर पिंपल्स येणे किंवा स्किन ड्राय होणे, अ, किंवा हेअर फॉल होणे, किंवा माता-भगिनी यांच्या हार्मोन्स चेंजेस, हार्मोन्स प्रॉब्लेम होणे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या फक्त गुड बॅक्टेरियांचा अभाव असल्यामुळे आहेत. राइट? आणि बॅड बॅक्टेरिया, गुड बॅक्टेरिया याच्यात एक विशेष महत्वाचं काय आहे, की ज्या व्यक्तीला बेकरी आयटम जास्त आवडतात किंवा पिझ्झा, बर्गर किंवा बाहेरच्या पामोलिव्ह किंवा जे काही असे तत्सम तेल आहेत, याच्यात तळलेले पदार्थ जास्त आवडतात. राइट? ज्याला आपण म्हणू ना थोडक्यात, अ, 3 प्रकारचे आहार आहेत. राजस, सात्विक, राजस आणि तामस. तमोगुणी आहार जे व्यक्ती कन्झ्युम करत आहेत. आता असं समजू नका, की आहार तुम्ही घेत आहात. नाही. तुमच्या शरीरातले बॅड बॅक्टेरिया ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि ते तो आहार ग्रहण करत आहेत. राइट? याच्यामध्ये क्रेव्हिंग निर्माण होते. क्रेव्हिंग. क्रेव्हिंगचा अर्थ काय? एक लालसा. म्हणजे ज्या व्यक्तींना म्हणतात ना, चहाची तलप लागते, ड्रिंक घ्यावंसं वाटतं किंवा स्मोकिंग करावंसं वाटतं, टोबॅको, तंबाखू ग्रहण करत आहेत. हे सगळ्या व्यक्तींना ती क्रेव्हिंग झालेली आहे. आणि हे कुणाचा आहार आणि खाद्यपदार्थ आहे? बॅड बॅक्टेरियाचा. राइट? प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये 1.5 किलो बॅक्टेरिया आहेत. राइट? अप्रॉक्सिमेटली 1.5 किलो. आणि एवढ्या मोठ्या स्वरूपात, आणि हे कुठे असतात? इंटेस्टाईनमध्ये. जर हे बॅक्टेरिया निघून गेले, तर तो व्यक्ती सर्व्हाइव्ह नाही करू शकत. राइट? जे पण आपण ग्रहण करतो यांच्यासाठी हे बाय डिफॉल्ट परमेश्वर निर्मित ही संस्था आणि सिस्टीम आहे. आणि त्याच्या अनुसार व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडतात. आरोग्यासाठी ही गोष्ट फार महत्वाची. ज्या व्यक्तीला आपलं हेल्थ हवं आहे, आणि याच्यासाठी मी दरवेळेस ह्या 7 रस म्हणतात याला. राइट? आणि या 7 रसांचं पोषण ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, शरीरामध्ये होतं, त्या व्यक्तीकडे आरोग्य किंवा तेजस्विता, ओजस्विता यायला सुरुवात होते. राइट? सप्तधातू म्हणतात याला थोडक्यात. आहार, रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र, रज आणि सगळ्यात शेवटी ओजस. ओजस म्हणजे तेजस्विता. राइट? ओजस. या सप्तधातूंचं पोषण करणं फार गरजेचं आहे, आणि याच्यामध्ये बॅक्टेरिया फार महत्वाचे आहेत. राइट? हा फार इंटरेस्टिंग टॉपिक आजच्या, म्हणजे आता सध्याच्या स्थितीमध्ये मुलांना या गोष्टींचं फीडिंग करणं फार फार गरजेचं आहे. राइट? आणि याचा स्ट्रेसचा याच्यावर भयंकर परिणाम होतो. गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया यांच्यावर सुद्धा स्ट्रेस लेवल काम करते. खूप मोठ्या इन्फ्लुअन्स, म्हणजे प्रभाव फक्त आपल्या स्ट्रेसचा आहे. राइट? आणि डायबिटीस, सध्याच्या काळात जो डायबिटीस होत आहे, हा स्ट्रेस इंड्यूस डायबिटीस आहे. फक्त खाण्यापिण्यामुळे डायबिटीस होत नाहीये सध्या. हा स्ट्रेस बरोबर पण होतो, म्हणजे ताण-तणाव जर वाढत गेला एखाद्या व्यक्तीचा, राइट? धनसंपत्ती असेल, इस्टेट, प्रॉपर्टी सगळं काही आहे, पण स्ट्रेस जर वाढत गेला,
तर याचा परिणाम आपल्या शरीरावर म्हणजे इनडायरेक्टली डायबिटीस ज्याला शुगर म्हणतात ना, अनियंत्रित कंट्रोल ज्याच्यावर नाही राहिलेला अनकंट्रोल शुगर, कोलेस्ट्रॉल, ग्लुकोज बॉडीमध्ये ज्यावेळेस वाढत जातं, त्यावेळेस याला मधुमेह, डायबिटीस म्हणतात, राइट? हे ताणाचे दीर्घकाळान परिणाम आहेत. आणि याच दीर्घकाळामध्ये अजून ह्या पण काही गोष्टी, इन्स्पिरेशनचा अभाव, काही करण्याची इच्छा नाही, कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स तो व्यक्ती गमावून बसतो, डिप्रेशनमध्ये जातो, जास्त चिडचिडपणा, इरिटेशन किंवा आर्ग्युमेंट करणे, ओबेसिटी, लठ्ठपणा. लठ्ठपणा हे कशाचा परिणाम आणि प्रतीक आहे? स्ट्रेसचं, राईट? बाय डिफॉल्ट ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये वाढायला सुरुवात होतात. आणि जर हा ग्राफ पाहिला आपण, एकदम अगदी साधारण आहे ग्राफ, राईट? जर कमी स्ट्रेस असेल, तर काय होईल? त्या व्यक्तीची जी कामगिरी आहे, जो परफॉर्मन्स आहे, तो काय होईल? लो परफॉर्मन्स होईल, राईट? जर त्याच्याकडे ज्याला म्हणतात ना, स्ट्रेस आता कमी झालेला आहे, ताण, चांगला ताण पण नाही आणि वाईट ताण दोन्ही नाहीत, राईट? एकदम कम्फर्टेबल लाईफ आहे. तर तो व्यक्ती त्याचं जीवन कसं आहे? जर इथं आपण पाहिलं तर अगदी रिलॅक्स मोडमध्ये काही करायची आवश्यकताच नाही, राईट? आणि मध्यम जर असेल, बॅलन्स जर असेल, तर तो व्यक्ती त्याच्या पीक पिरियडवर असेल, परफॉर्मन्स चांगला असेल त्याचा, राईट? आणि जर खूपच जास्त भयंकर स्ट्रेस असेल, तर तो व्यक्ती कायम अ, अशा एका डिप्रेशन झोनमध्ये असेल किंवा सतत ताणतणावाखाली जीवन जगणारा, राईट? हा व्यक्ती जीवन जगत आहे किंवा नाही, कुणासाठी हा का जरी बॉस असला तरी सुद्धा हा कुणासाठी कार्य करतो हे त्यालाच कळणार नाही. तो वर्करसाठी किंवा फॅक्टरीचा जर ओनर असेल, तर मी वर्करसाठी काम करतोय का वर्कर माझ्यासाठी काम करतायत हेच त्याला कळणार नाही. असे सुद्धा काही व्यक्ती आहेत, राईट? परंतु हा जो स्ट्रेस आहे, याला वेळोवेळी रिलीफ करणं फार गरजेचं आहे, राइट? आता हे व्हेरियस फॉर्ममध्ये आहे. परंतु याच्यासाठी जर हे उदाहरण पाहिलं, तर हे उदाहरण फार महत्वाचं आहे. प्रेशर कुकर ज्याला म्हणतात ना, प्रेशर, दबाव जसा वाढत जाईल, आता प्रेशर आणि टेम्परेचर यांचं एकमेकांशी अ, फार जवळचा संबंध आहे, राइट? जसं प्रेशर वाढत जातो व्हेसल्समध्ये किंवा फॅक्टरीमध्ये जिथे कुठे हे डिझाइन केले जातात, त्यामध्ये हे 3 पॅरामीटर आहेत, राइट? एक आहे प्रेशर, दुसरं आहे टेम्परेचर. हे प्रेशर आणि टेम्परेचर एकमेकांशी इतक्या समप्रमाणात काम करायला सुरुवात करतात. जसं प्रेशर वाढतं, तसं टेम्परेचर पण वाढतं. शरीरावर सुद्धा याचा समान परिस्थितीमध्ये परिणाम होतो, राइट? आणि त्यामुळे हे रिलीज करणं फार गरजेचं आहे. कसं रिलीफ करायचं? पण बऱ्याच वेळा हे उदाहरण कायम लक्षात ठेवा. कधीतरी स्वतःला मोकळं करा. आणि कुठे मोकळं करणार? राइट? याच्यासाठी एक कॅथार्सिस म्हणतात याला, की ज्यामध्ये थोडक्यात मराठीत आक्रोश करणे, राइट? याच्या सुद्धा वेगवेगळ्या टेक्निक आहेत. आपण डिस्कस करू ते सुद्धा. पण हे जर मॅनेज करायचं असेल किंवा जर याला बॅलन्स करायचा असेल, तर बॅलन्स करण्यासाठी काय करावं लागेल माहिती? सगळ्यात पहिलं सर्वसाधारण आणि रामबाण उपाय जर काही असेल, तर याला म्हणायचं माइंडफुलनेस मेडिटेशन. माइंडफुल. माइंडफुल याचा अर्थ काय? की पुन्हा स्वतःबरोबर एकरूप होणे, स्वतःबरोबर अटॅच होणे. खूप स्ट्रेस वाढत चाललेला आहे असं जरी जाणवत असेल, तरी त्यावेळेस स्वतःला स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं आहे. कुटुंबासाठी नाही, मुलांसाठी नाही, स्पाउस पती-पत्नींसाठी नाही,
सासू-सासऱ्यांसाठी नाही किंवा ऑर्गनायझेशनसाठी नाही, परंतु तुमच्या स्वतःसाठी थोडासा वेळ काढणं. थोडासा म्हणजे किती? कमीत कमी 1 तास तरी वेळ काढायला हवा आणि एवढा वेळ प्रत्येक व्यक्तीला सहजच मिळतो. राइट? कुणालाही मिळू शकतो. आणि जर फक्त ज्या व्यक्तींना असं वाटतं की नाही मिळत आहे, फक्त तुमचा स्क्रीन टाईम पहा. स्क्रीन टाईम. जर मोबाईलमध्ये फॅसिलिटी असेल, तर तुम्ही तुमचा स्वतःचा स्क्रीन टाईम जरी मोजला, तरी 2-2.5 तास, 3 तास फक्त मोबाईलमध्ये आपण देत आहोत. राइट? आणि हा वेळ स्वतःबरोबर कनेक्ट होण्यासाठी फार गरजेचा आहे. असं म्हणतात, आजच्या काळामध्ये जितका वेळ मोबाईल चार्जिंगला असतो, तितकाच वेळ व्यक्ती स्वतःच्या ध्येयाबाबतीत विचार करतो. राइट? आणि ज्या क्षणी तो पुन्हा हातात येतो, पुन्हा त्या सगळ्या गोष्टी चालू होतात बाय डिफॉल्ट. म्हणून त्या मोबाईलला सुद्धा थोडी विश्रांती दिली पाहिजे आणि अशा वेळेस आपण काय कन्सिडर करायला पाहिजे, नवीन-नवीन गोष्टी आहेत. उदाहरणार्थ हे एक पुस्तक आहे. ही पुस्तकं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह स्ट्रेस देतील आणि निगेटिव्ह स्ट्रेसपासून दूर ठेवतील. राइट? ह्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीने करणं गरजेचं आहे. मेडिटेशन, ध्यानाचे खूप फायदे आहेत. ध्यानावर विशेष कमीत कमी 20 ते 22 पॉइंट आहेत वेगवेगळ्या पद्धतीने, की मेडिटेशनचा, माइंडफुलनेस मेडिटेशनचा आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात म्हणजे जेवढे पण आपल्या जीवनाचे पैलू आहेत, वेगवेगळ्या पैलूंमध्ये याचा फार प्रभावी उपयोग होतो. राइट? भगवद्गीतेमध्ये एक वाक्य सांगितलेलं आहे, श्लोकच आहे. नाना शास्त्र पठे नाना दैवत पूजनम आत्मज्ञान विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. जोपर्यंत स्वतःशी कनेक्ट होत नाही, तोपर्यंत कितीही क्रिया कर्म केले तरी सुद्धा ते काय आहेत? उपयोगी नाही, निरुपयोगी आहेत. राइट? म्हणून मेडिटेशन, ध्यान करणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर फिजिकल एक्सरसाइज सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ज्या व्यक्तींना हा स्ट्रेस वाढत आहे असं जाणवेल किंवा वाटायला लागेल, त्यावेळेस सगळ्यात आधी काय काम करायचं? स्पोर्ट्स शूज परचेस करायचे. स्पोर्ट्स शूज विकत घ्यायचे स्वतःसाठी चांगल्या क्वालिटीचे. मी तर म्हणतो कमीत कमी ₹1000 त्यामध्ये इन्व्हेस्ट करणं फार गरजेचं आहे. जरी माता, बंधू, भगिनी कुणी काही असतील तरी सुद्धा सगळ्यात आधी स्वतःची एक असेट निर्माण करण्यासाठी स्वतःची असेट काय आहे? एक चांगल्या लेव्हलचे, चांगल्या प्रकारचे स्पोर्ट्स शूज. राइट? ही स्वतःवर केलेली एक इन्व्हेस्टमेंट आहे. स्पोर्ट्स शूज परिधान करून तुम्ही जॉगिंग करू शकता, वॉकिंग करू शकता, राइट? गार्डनमध्ये जाऊ शकता. जवळपास जर कुठं असेल म्हणजे एक चांगला सेफ एरिया जिथे कुठे आहे सुरक्षित, तिथे तुम्ही ग्रुप समवेत जाऊ शकता. राइट? आणि त्यासाठी हा क्लब निर्माण करणं फार गरजेचं आहे. राइट? हां, जॉगिंग क्लब, रनिंग क्लब किंवा हेल्दी लाईफस्टाईल म्हणून एक ग्रुप तयार करा आणि त्या ग्रुपमध्ये काही व्यक्तींना, समविचारी लोकांना, माता, बंधू, भगिनींना समाविष्ट करा आणि त्यांना म्हणा, की आता उद्यापासून अ, आजपासून आपल्याला हे कार्य करायचं आहे. राइट? आणि दररोज करण्यासाठी हे जे फार महत्वाचे आहेत, व्यायाम, एक्सरसाइज याच्यासाठी सुद्धा आपण काही सेशन पाहिले होते आणि प्रत्येक ज्या व्यक्ती म्हणतात ना, ज्या माता भगिनी म्हणतात ना, की माझ्याकडे व्यायाम करण्यासाठी वेळ नाही. हे त्यांच्या स्वतःचं पुढचं जे जीवन आहे ते द्रुतगतीने अ, स्वतःच्या हाताने स्वतःला ढकलत आहेत. कुठे? आजाराच्या दिशेने. राइट? आज जर तुम्ही अप्रॉक्सिमेटली 35-40 च्या पुढे स्त्रिया पाहिल्या, तर एकतर ओबेसिटी वजन खूप वाढलेलं आहे किंवा जर स्ट्रेस जास्त असेल, तर एकदम कृश झालेले आहेत, निस्तेज झालेले आहेत. राइट? मोस्टली 80% महिला ओबेसिटीमध्ये अडकलेल्या आहेत आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये. ओबेसिटी वजन वाढत जातं, झपाट्याने वजन वाढत जातं. परंतु फक्त वजन वाढणं एवढीच समस्या आहे का? पण याच्याबरोबर बाकीचे कॉम्प्लिकेशन वाढत जातात. हार्ट, लिव्हर, किडनी, लंग्स, ब्रेन
किंवा डोळे या सगळ्या गोष्टींवर याचा परिणाम होत जातो बाय डिफॉल्ट. म्हणून जर कुटुंबाची सर्वात चांगली व्यवस्था किंवा निगराणी किंवा जर त्यांची देखभाल, ज्याला म्हणतो ना आपण, कुटुंबाची देखभाल करावी लागते किंवा त्यांच्यासाठी विशेष लक्ष द्यावं लागतं. तर हे विशेष लक्ष देणं याचा अर्थ आधी स्वतःकडे लक्ष देणं आहे. कामाची यादी किंवा लिस्ट किंवा कामाचं स्वरूप कधीही कमी होणार नाही. हे निरंतर वाढत जाईल. जबाबदाऱ्या, रिस्पॉन्सिबिलिटी वाढत जातील. परंतु त्यासाठी आधी ज्या शरीराने ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत, त्या शरीरासाठी वेळ देणं गरजेचं आहे बाय डिफॉल्ट. राइट? आणि तुम्ही 10 मिनिटांनी 5 मिनिटापासून सुरुवात करू शकता. 5, 10, 15, 20, 25 कमीत कमी स्वतःसाठी 1 तास द्या. निसर्गाच्या सानिध्यात जाणं फार आवश्यक आहे. याच्यासाठी अजून काय करू शकता? हां, झुंबा हा एक फार महत्वाचा प्रकार आता सध्या प्रचलित आहे. डान्स करू शकता, राइट? एका रिदममध्ये प्रत्येक व्यक्ती करू शकतो, राइट? बंधू आणि भगिनी दोन्ही करू शकतात. त्या प्रत्येकासाठी ही सुविधा आहे आणि डान्स करणे सध्याच्या काळात एनर्जी लेवल हाय करण्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे. स्टॅमिना पण बिल्ड होईल आणि शरीराचा आंतरिक मनाचा उत्साह सुद्धा याच्याने वाढायला सुरुवात होईल. श्री श्री रविशंकरजी गुरुजी म्हणतात, ज्या व्यक्तीला संगीत आणि नृत्य माहित नाही, तो व्यक्ती मनुष्यजन्म धारण करून सुद्धा अज्ञानात किंवा पशूंसारखं जीवन जगत आहे. संगीत सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. राइट? ऐकणं सुद्धा आणि गायन म्हणजे वेगवेगळ्या ज्या तुमच्या हॉबीज आहेत, छंद आहेत, हे छंद जोपासणं फार महत्वाचं आहे. दररोज केलेल्या ह्या सगळ्या कृतींचा, गोष्टींचा आपल्या जीवनावर अगदी सखोल परिणाम होत आहे आणि होतो. इच्छा असो किंवा नसो. परंतु ज्यावेळेस या कृती करायला सुरुवात कराल ना, तर इमोशन, फीलिंग बदलायला सुरुवात होतात. राइट? विचार बदलायला सुरुवात होतात. बिलीफ, विश्वास निर्माण व्हायला सुरुवात होतात. आणि ज्या व्यक्तीच्या ह्या तीनही गोष्टी सकारात्मक होत आहेत, त्या व्यक्तीच्या हातून कृती सुद्धा सक्षम किंवा सकारात्मक व्हायला सुरुवात होईल. स्ट्रेस मॅनेजमेंट. मॅनेज करायचंय म्हणजेच काय करायचंय? याच्यावर कार्य करायचंय. जिथे कुठे शक्य असेल, तिथे मन मोकळेपणे हसायला शिका. बऱ्याच वेळा असं झालेलं आहे, की आज इव्हन आठवडाभर, आठवड्यातून एकदा हसणारे काही व्यक्ती आहेत. हां. हां, म्हणजे दुसऱ्यावर हसायचं नाही हां. अ, याला आसुरी आनंद म्हणतात. असं हसणं, बीभत्सपणे हसणं अ, हे चांगलं नाही. याचा कदाचित पुन्हा शरीरावरच कुठेतरी परिणाम होईल. परंतु अंतर्मनातून काही इव्हन काही कारण नसेल तरी सुद्धा हसायला सुरुवात करा. राइट? जसं तुम्ही हसायला सुरुवात कराल, तसं याचा सुद्धा परिणाम हसणं ही जी अ, कृती आहे, हसणं ही जी ॲक्टिव्हिटी आहे, ही फक्त मनुष्याला मिळालेली आहे. जेवढे पण प्राणी आहेत, जेवढे पण पशु-पक्षी आहेत, हे हसतायत का सीरियस आहेत हे कळत नाही. राइट? परंतु मनुष्य हा एकमेव असा प्राणी ह्या पृथ्वीवर आहे, की जो हसताना त्याच्या चेहऱ्याचे भाव बदलतात, एक्सप्रेशन बदलते बाय डिफॉल्ट. म्हणून हसणं याचा सराव दररोज करायला हवा. मग काय करणार याच्यासाठी? दररोज सकाळी उठल्याबरोबर आरशासमोर ज्यावेळेस जाता ना, त्यावेळेस स्वतःला हसत-हसत काय म्हणायचं? गुड मॉर्निंग. आजचा एक नवीन दिवस मिळालेला आहे आणि याच्यासाठी मी तयार आहे. राइट? आजच्या दिवसाचं मी स्वागत करतो. पण हे कसं बोलायचं? हसत-हसत. कळालं? जेवढं तुम्ही हसत-हसत हे साकार कराल, तेवढं तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडायला सुरुवात होईल. व्हेरी गुड. बाकी
अ, कधीतरी स्वतःला रिलीव्ह करण्यासाठी चांगले मूव्हीज आहेत ते पाहायला जा आणि निसर्गाच्या नॅचरल ॲटमॉस्फिअरमध्ये ट्रेकिंग असेल, डोंगर, दऱ्या जिथे कुठे फिरता येईल तिथे फिरायला जा. ते जर नसेल तर शेतामध्ये जा, झाडांखाली बसा, गार्डनमध्ये जा. परंतु निसर्गाच्या सानिध्यात जाणं फार गरजेचं आहे. जर तुमच्या घरात गॅलरीमध्ये एखादं छोटंसं रोपटं असेल, एखादा छोटा वृक्ष असेल, त्या वृक्षाला कधीतरी प्रेमाने जसं तुम्ही लहान बाळाला गोंजरताय, त्या पद्धतीने त्या वृक्षावर प्रेम करा. अगदी अलगद हाताने त्याच्यावरून हात फिरवा. राइट? जसं तो इव्हन पेट्स जे आहेत, पाळीव प्राणी, यांना सुद्धा तुम्ही जवळ घेऊ शकता. म्हणजे बाकी काही नाही. फक्त हात ठेवून त्यांना म्हणायचं, "आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू." एवढं जरी तुम्ही 10 वेळा, 11 वेळा म्हणालात, तरी त्या पशु असेल, पक्षी असेल किंवा वृक्ष असतील, त्यांच्याशी आपलं एक नातं निर्माण व्हायला सुरुवात होते. रॅपो बिल्ट व्हायला सुरुवात होते. हा सुद्धा तुम्ही करू शकता आणि हे फार महत्वाचं आहे. रॅदर मूव्ही पाहण्यापेक्षा मी हे सजेस्ट करेन, की तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जा. राइट? प्राणायाम करा, योग करा. फॅमिली, आपलं जे कुटुंब आहे यांच्या समवेत अर्धा तास का असेना, एक मंदिरात जा. यांच्या सोबत एकत्रितपणे मंदिरात जाणं याचं सुद्धा फार विशेष महत्व आहे. राइट? हा सुद्धा स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी फार महत्वाचा आहे. बरेच व्यक्ती आता त्यांना सुद्धा बरेच कधी-कधी महिने होऊन जातात. त्यावेळेस लक्षात येतं, अरे कुटुंबासाठी जास्त वेळ नाही दिला किंवा वेळच देत नाही किंवा फार कमी वेळ देतोय. कधीतरी आवर्जून वेळ काढून, की शेड्यूल बनवून, की ह्या-ह्या वेळेस आपल्याला फिरायला जायचं आहे. राइट? आणि आपल्याला हे काही का असेना, एखादी छोटीशी प्लेट घ्या, बॉल घ्या, बॅडमिंटन घ्या, परंतु समवेत वेळ व्यतीत करणं फार गरजेचं आहे. सायकलिंग सुद्धा चांगलं आहे. स्विमिंग फार चांगली एक्सरसाइज आहे, हे मॅनेजमेंट करण्यासाठी आणि जे व्यक्ती प्रोफेशनमध्ये आहेत, ज्यांना जॉब किंवा कार्यासाठी ऑफिशियल कार्य करण्यासाठी घराच्या बाहेर किंवा ओव्हर स्ट्रेस आहेत, त्यांच्यासाठी तर हे फार महत्वाचं आहे. राइट? हा स्ट्रेस बॉल आहे. मिळतात असे बॉल आता सध्या. ज्यावेळेस खूपच काही रस्ता दिसत नाही ना, त्यावेळेस हा बॉल घेऊन फक्त 21 वेळा किंवा 51 वेळा याला काय करायचंय प्रेस करायचंय. राइट? आणि ही एक एक्सरसाइज आपण पाहिलेली होती. राइट? हे सुद्धा 100 टाइम्स करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस दुपारी असं वाटतं, की आता करण्यासारखं काही नाही किंवा पहाटे अर्ली मॉर्निंग सुद्धा तुम्ही हे करू शकता. याच्याने सुद्धा ब्लड सर्क्युलेशन त्वरित व्हायला सुरुवात होईल. राइट? हां, हे फार महत्वाचं आहे आणि याच्यावर आपण खूप काम केलेलं आहे. धिस इस व्हॉट कॉल्ड ग्रॅटिट्यूड. एकतर आभार व्यक्त करायचंय. दुसरं होओपोनोपोनो जी टेक्निक आहे, ज्यामध्ये आपण फॉरगिव्ह आणि सीक फॉरगिव्हनेस म्हणजे ज्याला म्हणतात माफी मागणे आणि माफ करणे. राइट? ह्या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ॲट द एंड ऑफ द डे रात्री झोपताना क्षमा प्रार्थना करा आणि प्रत्येक व्यक्तीला ज्याने तुमच्या जीवनामध्ये काही कारणास्तव काही गोष्टी घडल्या किंवा जे पण काही झालेलं आहे, घडलेलं आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला लेट इट गो त्याला क्षमा करायला शिका. याच्याने एक गोष्ट फार महत्वाची आणि चांगली होते, की झोप शांत लागते. म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीचा विचार करत म्हणजे झालेल्या गोष्टींबद्दल पुन्हा पुनरावृत्ती किंवा अ, त्याच गोष्टीची रिपिटेशन करून तीच मूव्ही, तीच स्टोरी स्वतः पुन्हा रिप्ले करत रिप्लेचं एक बटन असतं बघा? पूर्वीच्या टेप रेकॉर्डरला होता. रिप्ले पुन्हा प्ले करायचंय, पुन्हा प्ले करायचंय. तर ती जरा चेंज करा आणि नेक्स्ट त्यामध्ये नेक्स्ट जर काही असेल तर आणि ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हव्या आहेत, त्या प्ले करायला शिका. पण त्यासाठी सर्वात आधी काय
जर अंतर्मनामध्ये ग्रीफ असेल, रिवेंज भावना असेल, बदला घेण्याची जर वृत्ती असेल ना, तर हे असं विष आहे. जर क्लेश, द्वेष, राग, रोष हे असं विष आहे, जो व्यक्ती स्वतः पितो. अपेक्षा काय करतो आणि दुसरा व्यक्ती मरेल. म्हणजे हे असं विष व्यक्ती प्राशन करतात, की त्रास दुसऱ्याला होईल. कसं काय दुसऱ्याला त्रास होईल? त्रास तुम्हाला होणार आहे. राइट? ज्याच्याकडे विष आहे आणि जो ते विष प्राशन करत आहे, त्या व्यक्तीला त्रास होईल. म्हणून याला स्ट्रेस म्हणतात किंवा वरीज म्हणतात, अँक्साइटी मोड म्हणतात. ज्यामध्ये व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा विचार करतो, शत्रूचा थोडक्यात किंवा अ, ज्याच्या फेवरमध्ये नाहीये, राइट? किंवा ज्याच्याविषयी अंतर्मनामध्ये द्वेष आहे, तिरस्कार आहे. अशा व्यक्तीचं जर तुम्ही स्मरण करत राहिलात, तर त्या व्यक्तीच्या जीवनात काय परिवर्तन आणि परिणाम होणार आहे. परंतु तुमच्या जीवनात मात्र परिवर्तन, परिणाम सगळ्या गोष्टी घडणार आहेत. राइट? तुमचं कुटुंब सफर करणार आहे. त्या व्यक्तीचं करेल किंवा नाही करेल माहिती नाही, परंतु तुमच्या कुटुंबामध्ये याचे पडसाद उमटतील. म्हणून माफ करणं आणि माफी मागणं फार गरजेचं आहे. आणि हे दररोज रात्री झोपण्यापूर्वी माफी मागणं फार गरजेचं आहे. हील यू कॅन हील युअर लाईफ. लुईस एल हे ह्या लेखिका आहेत या. यू कॅन हील युअर लाईफ. फार फार फेमस बुक आहे. राईट? तर ह्या पुस्तकामध्ये काही उपाय योजना दिलेल्या आहेत. त्यातली एक उपाय योजना अशी आहे, की ज्या व्यक्तीला क्षमा करायचं आहे, त्या व्यक्तीचं स्मरण करायचं. डोळे बंद करायचे आणि त्या व्यक्तीचं स्मरण करायचं आणि जस्ट इमॅजिन करायचं, की त्या व्यक्तीची नॉड म्हणजे एक कॉर्ड आहे, सिल्वर कॉर्ड नाभीमधून नाभीपर्यंत. म्हणजे मणिपूर चक्र टू मणिपूर चक्र याच्यामध्ये हे कनेक्टेड आहे आणि तुम्ही अंतर्मनातून स्वतःला सबकॉन्शियस माइंड मधून सूचना द्यायची आहे, की मी त्या व्यक्तीपासून अगदी आनंदाने, प्रेमाने वेगळं होत आहे, सेपरेशन होत आहे, विभक्त होत आहे आणि ती नॉड जी आहे ती अलगद हलक्या हाताने कट केलेली आहे आणि तो व्यक्ती तुमच्यापासून दूर जात आहे आणि तुम्ही त्या व्यक्तीपासून दूर. अगदी आनंदाने. राइट? हा जर प्रयोग करून पाहिला तर तुमच्या लक्षात येईल, की त्या व्यक्तीचं स्मरण तुम्ही शक्यतो नाही करत त्यानंतर. राइट? आणि याच्यासाठी आपल्या हो उपनूच्या ज्या प्रेयर आहेत, या जर रेग्युलर करणं फार गरजेचं आहे हे. कळालं? कन्सिस्टन्सी सातत्य नसल्यामुळे बऱ्याच व्यक्तींच्या जीवनामध्ये जसे रिझल्ट किंवा आउटकम जसे परिणाम जाणवायला हवे ते जाणवत नाही. परिणाम येत नाही. आणि हे फक्त सर्वसाधारण व्यक्तींबरोबर नाहीये. हे मोठमोठे ट्रेनर जे आहेत, एका पीक पिरियडला गेल्यानंतर त्यांना असं वाटतं, की आता माझ्याकडे सगळ्या काही कला कौशल्य किंवा सुखसुविधा आलेल्या आहेत. परंतु ज्या क्षणी ते स्वतःपासून डिस्कनेक्ट होतात ना, पुन्हा त्यांची ग्रोथ खालावायला सुरुवात होते. हे झालेलं आहे आणि मोठमोठे ट्रेनर यांनी ही शेअरिंग पण केलेलं आहे. म्हणून दररोज 108 वेळा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू हे म्हणणं अति आवश्यक झालेलं आहे. राइट? आता याच्यासाठी आपण जे काही पाहिलं, तर त्यासाठी ह्या काही गोष्टी आहेत, काही टिप्स आहेत, ज्या प्रत्येक व्यक्ती फॉलो करू शकतो. म्हणजे एक सफिशियंट रेस्ट फार महत्वाची आहे. डीप ब्रीथिंग, दीर्घ श्वास फार महत्वाचा आहे. रिलॅक्सेशन महत्वाचं आहे. छंद जोपासणं महत्वाचं आहे. पुस्तक वाचणं फार गरजेचं आहे. आणि जी परिस्थिती, ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहात, त्या स्थितीतून बाहेर पडणं गरजेचं आहे. राइट? आणि स्पोर्ट्स महत्वाचं आहे. प्लॅनिंग आणि शेड्यूलिंग महत्वाचं आहे. जीवनाचं व्यवस्थापन फार महत्वाचं आहे. वेळेचं टाईम मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. वेळ फार महत्वाचा आहे. राइट? आणि जी काय असेल ती कामाची लिस्ट, टू डू लिस्ट करणं गरजेचं आहे. ह्या टू डू लिस्टमध्ये एक्सरसाइज आहे का? ह्या टू डू लिस्टमध्ये रीडिंग आहे का? राइट? आणि ह्या टू डू लिस्टमध्ये मेडिटेशन आहे का? एवढं मात्र पहिल्यांदा चेक करावं लागेल.
बॉडी अँड माइंड आर नॉट डिफरंट, बोथ आर वन. शरीर आणि मन वेगवेगळं नाहीये. पण जर तुम्ही शरीराची ऊर्जा शक्ती वाढवायला सुरुवात केली, तर मनाची आपोआप वाढेल आणि ह्या दोन्ही ऊर्जा शक्ती जर ऑप्टिमम लेव्हलला असतील, तर तुमचा परफॉर्मन्स वाढेल आपोआप. राइट? याचे परिणाम आहेत. हे सबसिक्वेंट इफेक्ट्स किंवा परिणाम म्हणता येईल. कॉज आणि इफेक्ट काल आपण जे पाहिलं NLPचं एक छोटंसं हे होतं. इफेक्ट्सवर आपण सगळेजण लक्ष किंवा ध्येय किंवा ध्यान केंद्रित करतो. इफर्ट्स इफेक्टवर इफर्ट्स नाही, इफेक्ट परिणाम. परंतु याचे काहीतरी कॉजेस आहेत, कारण. कारण आणि परिणाम. परिणामांवर सगळं जग लक्ष घालतंय, पण कारणांवर लक्ष घालत नाही. कारण, रिझन हे फार महत्वाचं आहे. राईट? आणि म्हणून आपल्याला टू डू लिस्ट मध्ये ह्या सगळ्या गोष्टी ऍड करायच्या आहेत. कितीही बिझी शेड्यूल असेल तरी. आणि जर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेबांना जर वेळ आहे, तर एवढं तर बिझी कोणी नाहीये, की तुम्ही प्राणायाम, योग, ध्यान नाही करू शकत असं. तुम्ही सुद्धा करू शकता. करायला हवं. नियोजन करणं फार गरजेचं आहे आणि जे आपले गोल आहे, त्यांचं अ, विभागणे म्हणजेच काय सेपरेशन करणं गरजेचं आहे. आता गोलसाठी आपण एक फार मोठा वेगळा एक चॅप्टर घेतलेला आहे. गोल 4 प्रकारचे आहेत, राइट? एकदम सिंपल. हेल्थ, हेल्थवर काय-काय करायचंय? रिलेशन, करियर आणि मनी, धनसंपत्तीचं नियोजन कसं करावं लागेल, याच्यावर पण काम करणं गरजेचं आहे. याच्यासाठीच रिलॅक्सेशन, मेडिटेशन जे आता आपण पाहिलं, राइट? ब्रीथिंग, मसाज. मसाज करणे हे सुद्धा रिलॅक्सेशनसाठी किंवा स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी फार महत्वाचं साधन आहे मसाज. राइट? ज्यावेळेस हेल्थ सेमिनार आपण घेणार आहोत, त्यामध्ये मी याच्याविषयी अजून बोलेल. आणि आता असं पण दिवाळीचा जो उत्सव सण आलेला आहे, तर त्यामध्ये मसाज हे आपल्या शरीरासाठी, अंतर्मनासाठी, तन आणि मन दोघांसाठी फार गरजेचं आहे. आणि गॅनोडर्माचं एक ऑइल आहे, खूप पॉवरफुल आहे. राइट? असं पण आपण अभ्यंग करणार आहोत. तर ते अभ्यंग करताना स्वतःसाठी जर ₹400 इन्व्हेस्ट केले, तर ह्या ₹400त प्रत्येक व्यक्तीचं घरातील 15 दिवस मसाज असा होईल, म्हणजे स्वतःच करायचा आहे, राइट? जे काही कुठलं साधारण तेल लावणार आहोत, त्याच्याऐवजी फक्त हे मसाज करायचंय. परंतु याच्याने स्किनच्या इमिजिएट खाली जे आपलं एक व्हेन्स आहेत किंवा नाड्या आहेत, ब्लड व्हेसल्स आहेत, रक्तवाहिन्या आहेत, यांच्यासाठी हे फार महत्वाचं आहे. चेहरा जर खऱ्या अर्थाने खुलवायचा असेल, तेजस्वी व्हायचं असेल, तर ब्लड सर्क्युलेशन होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी हा मसाज फार महत्वाचा आहे. अंघोळ करणं हे सुद्धा स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. बाकी काही जरी होत नसेल, तर पहाटे ब्रह्ममुहूर्तावर अंघोळीचा एक नियम सेट करा. निर्धारित करा, की दररोज माझी अंघोळ 5 वाजता व्हायला हवी. भले त्याच्यानंतर व्यायाम करा, पुन्हा घाम येईल, पुन्हा पुसून घ्या. परंतु अंघोळ करून केलेला व्यायाम सुद्धा चमत्कारिक पद्धतीने फळ देतो. मेडिटेशन सुद्धा, ध्यान सुद्धा. ज्यांना शक्य आहे त्यांनी पहाटे उठून अंघोळ करून मग मेडिटेशन करा. आणि पहा अजून तुमचा दिवस कसा चमत्कारिक पद्धतीने बदलायला सुरुवात होते. दररोज प्रार्थना करणं गरजेचं आहे. हो, ओपोनोपोनो प्रेयर जरी केली तुम्ही किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ केला, देवीचे 108 नावांची स्तुती जरी केली किंवा दिव्याश्री अर्गला स्तोत्रम, जे लक्ष्मी देवीचं स्तोत्र आहे, धनसंपत्ती प्राप्त होण्यासाठी. दिव्याश्री अर्गला स्तोत्रम फार महत्वाचं आहे. त्याच्यात सुद्धा क्षमा प्रार्थना आहे. दिव्या किलकम महत्वाचं आहे. गुरुदेवांची स्तुती महत्वाची आहे. जे पण तुम्हाला काही करता येईल, तर त्या प्रार्थनेचा आधार घेणं आवश्यक आहे. स्वतःबरोबर कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे. संवाद, राइट? वाद-विवाद नव्हे, तर संवाद. आणि
काही कुटुंबांमध्ये, काही घरांमध्ये अशा काही गोष्टी आहेत, की जिथे एक व्यक्ती संवाद करायचा प्रयत्न करतो आणि दुसऱ्या व्यक्तीला ते कळतच नाही. कारण हा इमोशनल पॅटर्न आहे. राइट? आपण याच्यावर खूप चर्चा केलेली. इमोशनल पॅटर्न आहे. रागवणे किंवा प्रेम व्यक्त करणे हे त्या व्यक्तीच्या हातात नाही. हा त्याचा पॅटर्न झालेला आहे, स्वभाव झालेला आहे. राइट? स्वभाव म्हणजे काय? अ, सवयी. सवयी हा साधारण वर्ड आहे आणि पॅटर्न किंवा इमोशनल पॅटर्न हा टेक्निकल वर्ड आहे. पॅटर्न डेव्हलप होत जातो. एखादी गोष्ट सराव पुन्हा-पुन्हा तीच कृती करत राहिलात, तर कालांतराने तुमचा तो स्वभाव बनेल. बऱ्याच व्यक्तींचं काय झालेलं आहे माहिती बऱ्याच व्यक्तींच्या जीवनामध्ये त्यांचा स्वभावच असा झालाय, की प्रत्येक गोष्टीमध्ये स्पेक्टॅकल माइंड म्हणतात त्यांना. स्पेक्टॅकल माइंड म्हणजे काय? शंका, डाउट. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या अंतर्मनातून प्रथम शंका येते. हा त्यांचा स्वभाव झालेला आहे. राइट? आणि बरेच व्यक्ती आहेत असे. या डाउट किंवा स्पेक्टॅकल माइंडमुळे स्ट्रेस आपोआप वाढत जातो. राइट? म्हणजे जीवनात कमतरतेवर ते जास्त फोकस करतात. कमतरता. माझ्या जीवनात लॅक ऑफ किंवा लॅकिंग ऑफ ज्या गोष्टींची कमतरता आहे, अभाव आहे, त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. परंतु ते असा विचार नाही करत, ज्याला ग्रॅटिट्यूड म्हणतात ना, की माझ्या जीवनामध्ये मला काय-काय प्राप्त झालेलं आहे ऑलरेडी. एखादा व्यक्ती असेल, संस्था असेल, ट्रेनिंग प्रोग्राम असतील, शाळा असेल, कॉलेज असेल, कुटुंब असेल, या सगळ्यांनी मला काय-काय दिलेलं आहे, याच्याकडे लक्ष जात नाही. हां, यांच्याकडून काय-काय राहिलं देण्याचं, राइट? आणि कुटुंबामध्ये, फॅमिलीमध्ये ही गोष्ट जास्त होतीये सध्या. प्रत्येक व्यक्ती हाय एक्स्पेक्टेशन करतोय, म्हणजे अपेक्षा आणि त्या पण अगदी अगदी अतिउच्च लेव्हलच्या अपेक्षा प्रत्येक व्यक्तीकडनं. इव्हन लहान मुलांकडनं सुद्धा घरातल्या अपेक्षा केली जाते, की याच्याकडनं याने हे करणं आवश्यक आहे. मी जर काही त्याला कार्य सांगितलं, ते कार्य त्याने पूर्ण करायलाच हवं. अपेक्षा आणि अपेक्षा हे दुःखाचं कारण आहे. राइट? जर तुमचं कोणी चांगलं फ्रेंड सर्कल असेल, म्हणून ही कम्युनिटी डेव्हलप करणं फार गरजेचं आहे, की ज्यामध्ये आपण आपले विचार किंवा आपले ओपिनियन व्यक्त करू शकतो आणि अशी कम्युनिटी किंवा अ, असा ग्रुप, संघ, टीम डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. आजच्या काळात याची फार जास्त आवश्यकता आहे. राइट? आता जे व्यक्ती वाघोली परिसरामध्ये राहत आहेत, उदाहरणार्थ, तर तिथे जगदीश सर आहेत. त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन तुम्ही करू शकता आणि ते पण एक आपलं छोट्या प्रमाणात एक छोटंसं ऑफिस आहे आणि त्यानंतर अजून एक आपलं ऑफिस इकडे पण होणार आहे. हे ऑफिस झाल्यानंतर इथं आपल्याला गेट टुगेदर करायचं परंतु ऑनलाईन ज्यावेळेस हे प्रोग्राम होतील त्यावेळेस त्या कम्युनिटीमध्ये पार्टिसिपेशन करणं गरजेचं आहे. आता अ, मयुरी मॅडम यांनी जो काही नवीन प्रोजेक्ट घेतलेला आहे किंवा दुधाणे सर, प्रतीक दुधाणे सर. आता ह्या प्रोजेक्टमध्ये जर तुम्ही पार्टिसिपेशन केलं, तर तसं तुमची कम्युनिटी अजून वाढत जाईल. अजून चांगली दृढ होत जाईल, राइट? आणि नवीन स्किल मॅनेजमेंट तुमच्या आतमध्ये येईल. कारण नवीन स्किल शिकणं हे का गरजेचं आहे? स्वतःला जे गोल सेट केलेले आपण ते प्राप्त करण्यासाठी, राइट? तर ह्या सगळ्या कम्युनिटीमध्ये जसं तुम्ही मिक्सअप व्हायला सुरुवात होईल, तसं तुमचे स्किल पण डेव्हलप होतील, नवीन गोष्टी अपग्रेड पण होतील. कारण असे कोर्सेस सहजासहजी जो तुम्हाला समजावून सांगेल, अगदी घरातल्या व्यक्तीसारखं असे ट्रेनर मिळणं फार दुर्मिळ झालेलं आहे. राइट? परंतु ज्या माताबंधू भगिनींना स्वतःचं YouTube म्हणा किंवा व्हिडिओ एडिटिंग म्हणा किंवा अजून जे काही नॉलेज जर डेव्हलप करायचं असेल चांगल्या प्रमाणात, तर त्यांनी या कोर्सचा बेनिफिट घेणं फार गरजेचं आहे. आणि साधारण मला वाटतं 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्ही एका चांगल्या लेव्हलला याल आणि नाही समजलं, तर तुम्ही त्यांना पुन्हा-पुन्हा विचारू शकाल. अगदी आपल्या स्वतःच्या भाषेत. राइट?
कारण काही बऱ्याच वेळा हे प्रोग्राम इंग्लिशमध्ये आहेत आणि हिंदीमध्ये आहेत. परंतु ज्या व्यक्तीने याच्यावर काम केलेलं आहे, त्या व्यक्तीचा जर आपण सपोर्ट घेतला, आधार घेतला, तर कदाचित ते ते स्किल लवकर अडॉप्ट करणं सोपं होईल. जेवढे पण प्रोग्राम मी आतापर्यंत मी स्वतः ट्रेनिंगमध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे. त्यातल्या त्यात मोस्टली सगळे प्रोग्राम मोस्ट ऑफ देम आर इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये हे प्रोग्राम आहेत. जे मी तुमच्या बरोबर कम्युनिकेशन करतोय किंवा जे ट्रान्सलेट करतोय ना, हे आपल्या मायबोली भाषेमध्ये जे आपली मातृभाषा आहे, त्या भाषेमध्ये जास्तीत जास्त ट्रान्सफर करायचा प्रयत्न करतोय. अ, म्हणजे भाषांतर करण्याचं अ, प्रयत्न करत आहे, जेणेकरून सर्वसामान्य व्यक्तींना याचा लाभ घेता यावा. बाकी जगभरातले जेवढे पण देश आहे, ह्या देशांमध्ये त्यांचं टेक्निकल नॉलेज त्यांच्या मदर टंगमध्ये दिलं जातं. जपानमध्ये जापनीज लँग्वेज आहे. फ्रान्समध्ये फ्रेंच लँग्वेज आहे. चायनामध्ये चायनीज लँग्वेज आहे. राइट? म्हणजे त्यांचं टेक्निकल शिक्षण, तांत्रिक शिक्षण त्यांना त्यांच्या मातृभाषेत दिलं जातं. भारतात तशी फॅसिलिटी अवेलेबल नाही. इथे टेक्निकल नॉलेज जर घ्यायचं असेल, तर एकच भाषा आहे इंग्लिश. इंग्लिशमध्येच इथे शिकावं लागेल. इंजिनिअरिंग जर करायचं असेल, डॉक्टरेट करायचं असेल, तर इंग्लिशमध्येच करावं लागेल. पण जर्मनीत जर गेला, तर जर्मन भाषेत हे उपलब्ध आहे. जपानमध्ये जर गेलात, तर जापनीज भाषेत हे उपलब्ध आहे आणि त्यामुळे तिथले जे मुलं आहेत किंवा जी कम्युनिटी आहे, यांची ग्रोथ फास्ट व्हायला सुरुवात झाली. म्हणून आपली मातृभाषा कुठली आहे? जर ओरिजिनल विचार केला तर संस्कृत. पण संस्कृतचा गंध नाही किंवा काही श्लोक किंवा काही ग्रंथ जरी वाचायचं म्हटलं, तरी आता त्या सगळ्या गोष्टी असं वाटतं, की हे कालबाह्य झालेलं आहे. हे कालबाह्य नाही. हे आपल्या अणु-रेणूमध्ये, डी-एन-एमध्ये अजून सुद्धा आहे आणि संस्कृत ही भाषा सगळ्या भाषांची जननी आहे. राइट? ज्या व्यक्तींना इंग्लिशमध्ये चांगलं कमांड प्राप्त करायची त्यांच्यासाठी सुद्धा संस्कृतचे श्लोक, गणपती अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात करा. कम्युनिकेशन तुमचं चांगलं डेव्हलप व्हायला सुरुवात होईल. राइट? म्हणून ही कम्युनिटी डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि त्या कम्युनिटी ज्या आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये काही गोष्टी शिकवायला तयार आहेत, तर ह्या कम्युनिटीचा बेनिफिट घेणं गरजेचं आहे. राइट? आणि जसं ते प्रेशर कुकरचं आपण उदाहरण पाहिलं, तर ते जे आतमध्ये दबलेल्या, सप्रेस झालेले जे इमोशन आहेत, ते व्यक्त करणं फार गरजेचं आहे. व्यक्त करायलाच पाहिजे. आणि कसं व्यक्त करायचं? आयदर तुम्ही निसर्गासोबत राहा, एखाद्या वृक्षाबरोबर डिस्कशन करा, एखाद्या पाळीव प्राण्याबरोबर स्वतःच्या अंतर्मनातले भाव आहेत, ते त्याला सांगा आणि ते त्यांना कळतात. आणि तुमच्या अंतर्मनात सुद्धा या गोष्टी निर्माण व्हायला सुरुवात होईल. आणि जिथे कुठे संधी मिळेल तिथे हसत राहणं फार गरजेचं आहे. आता इतर टिप्समध्ये काय-काय येईल, की माइंडफुलनेस मेडिटेशनमध्ये काय-काय येईल अजून, की प्रेझेंट टेन्स वर्तमान काळात जगायचा प्रयत्न करा. स्वतःचं राहणीमान सुधारा. राइट? स्वतःसाठी एक ड्रेस कोड ठरवा. घरामध्ये असताना मी या ड्रेस कोडमध्ये राहील. ट्रेकिंगला, वॉकिंगला, जॉगिंगला जाताना हा ड्रेस कोड असेल, हे शूज असतील. राइट? कधीही गबाळेपणाने राहू नका. जे काही असेल असं नका विचार करू, की कोण पाहतंय मला? कुणी नको का पाहेना? तुम्ही तर पाहताय ना स्वतःला. तुमच्या अंतर्मनामध्ये स्वतःची प्रतिमा, इमेज निर्माण होत आहे की नाही? मग तुम्ही स्वतःसाठी वेळ देणं गरजेचं आहे. कळालं? स्वतःसाठी स्वतःचं राहणीमान जे आहे ते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इम्प्रूव्ह करा. महागातले कपडे घेण्यासाठी मी नाही सांगत आहे किंवा परफ्यूम वगैरे लावण्यासाठी पण नाही सांगत आहे. परफ्यूम तर लावू नये. ज्या व्यक्तींना आपला शुक्र बलवान करायचा आहे, त्यांच्या घरामध्ये जर परफ्यूम असतील, जे काही गॅसचे, ते फेकून द्या. आणि जर शुक्र आणि शनी यांना बलवान करायचं असेल, तर अत्तर लावायला सुरुवात करा. लिक्विड बेस, ऑइल बेस. याच्याने शनी पण बलवान होईल
आणि शुक्र म्हणजे सुगंध, तो पण बलवान होईल. राइट? अ, जे बंधू इथे आहेत त्यांनी आपल्या मिसेससाठी, पत्नीसाठी शुक्रवारी गुलाबाचं फूल गिफ्ट करा आणि किंवा गुलाबाचा सेंट. तो पण इत्र स्वरूपातला हां. तो गिफ्ट करा. याच्याने शुक्र बलवान होईल. म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे, लाईफस्टाईल जे आहे ते इम्प्रूव्ह करा. स्वतःसाठी एखादं चांगलं घड्याळ घ्या. राइट? साधं असलं तरी सुद्धा चालेल, परंतु त्याच्यामध्ये जे आपण काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, डिजिटली ते म्हणजे एस्थेटिकली किंवा त्याची जी डायल आहे ती, तर ते परिधान करणं फार गरजेचं आहे स्वतःसाठी. राइट? जसं मी सांगितलं, की शूज घेणं गरजेचं ही इन्व्हेस्टमेंट आहे. आता स्वतःसाठी ₹1000 इन्व्हेस्ट करा. नाहीतर हे डॉक्टरांमध्ये एक्सपेंडिचर होतील, खर्च होतील. गुंतवणूक करा, पैसे तर द्यावे लागतील. एक तर स्वतःत गुंतवणूक करा, नाहीतर मग खर्च करा. कळालं? तर स्वतःसाठी याला ड्रेस कोड म्हणतात. ड्रेस कोड, राहणीमान, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. जशी तुमची क्षमता असेल, त्या क्षमतेप्रमाणे स्वतःसाठी विशेष लक्ष द्या. ह्या जगात सगळ्यात महत्त्वाचं कोण आहे? तुम्ही स्वतः. या जगात तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं कोण आहे? तुम्ही स्वतः. स्वतःसाठी स्वतः महत्त्वाचे आहात. आणि आपण याच्यासाठी होपोनोपोनो प्रेयरमध्ये सुद्धा प्रार्थना केली. स्वतः स्वतःला या जगामध्ये सगळ्यात जास्त जर कोणी दुखवलं असेल तुम्हाला, तर ते तुम्ही स्वतः. तुमची स्वप्न, इच्छा, आकांक्षा, गोल, ध्येय जेवढं पण काही आहे हे पूर्ण न करण्यासाठी आणि दरवेळेस स्वतःला काहीतरी बहाणा, कारणं देण्यासाठी तुम्ही स्वतःचा वापर केलेला आहात. पण आता त्या कारणांना ओव्हरकम करायचंय. त्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल ना, तर स्वतः स्वतःला वेळ द्यायला शिका. स्वतः स्वतःसाठी स्वतःसाठी वेळ देणं फार गरजेचं आहे. स्वतःसाठी. ज्याला तुम्ही काटकसर म्हणता ना, ही ॲक्चुअली काटकसर नाहीये. पण तुम्ही स्वतःला देत नाही, बाकी सगळ्या जगाला देता. परंतु ॲट द एंड ऑफ द डे किंवा एंड ऑफ द मंथ तुमचं अंतर्मन सुद्धा तुम्हाला विचारतं, की मी का करू एवढी मेहनत? मला ह्याच्यातून काय मिळणार आहे? ज्यावेळेस एखादी टास्क तुम्ही घ्यायला सुरुवात याला रिवॉर्ड म्हणतात, रिवॉर्ड. राइट? रिवॉर्ड म्हणजे काय? स्वतःला दिलेलं बक्षीस. तुम्ही स्वतःला कधी काय बक्षीस दिलेलं आहे? आणि हा जो रिवॉर्ड आहे ना, हा फार महत्वाचा आहे. त्याच्यासाठी स्वतःसाठी एक अत्तर विकत घ्या. स्वतःसाठी पर्सनल. वेल्थ मास्टरीमध्ये हा एक सेशन येतो, सेमिनार येतो आणि हा पण एक आपण 2 दिवसाचा सेशन घेऊया. ज्यामध्ये हा पी-एम-डी-एस-पी-एम हा एक फॉर्म्युला आहे. ज्याच्यात स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. स्वतःला रिवॉर्ड देणं गरजेचं आहे. स्वतःच्या स्किल डेव्हलप करण्यासाठी खर्च करणं गरजेचं आहे. जर तुम्ही असं नाही केलं आणि ज्याला तुम्ही काटकसर म्हणता, पैसे वाचवणं चांगली गोष्ट आहे. परंतु हा प्रकृतीचा, निसर्गाचा नियम आहे. जिथे खर्च करावा लागतो, तिथे खर्च करावाच लागतो. तिथे ऑप्शन नाही. राइट? म्हणून स्वतःसाठी रोज थोडा वेळ द्या. इतरांसाठी कॉन्ट्रिब्युशन करणं फार महत्वाचं आहे. इतरांसाठी काहीतरी करा. स्वतःसाठी रोज वेळ द्या. पौष्टिक अन्न ग्रहण करा. ज्याला अ, पौष्टिक म्हणजेच काय? जे सकस पौष्टिक आहार आहे, तो स्वतःसाठी घेणं, ग्रहण करणं फार गरजेचं आहे. परंतु आपण तिथे सुद्धा काटकसर करतो. राइट? जितक्या स्वरूपात तुम्ही स्वतःवर इन्व्हेस्ट कराल, त्याच्या कितीतरी प्रमाणात रिटर्न तुम्हाला पुन्हा प्राप्त होतील. हं. आणि ते गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया कधी विसरू नका. बॅड बॅक्टेरिया यांचा आहार आहे निकृष्ट, राइट? कोल्ड ड्रिंक, कोका-कोला किंवा तत्सम जे काही पेय पदार्थ आहेत, अजून नको ते पदार्थ आहेत पिण्याचे, ते सगळे ह्या कॅटेगरीमध्ये येतात. याच्याने हे पोषण कुणाचं बॅड बॅक्टेरियाचं. जो व्यक्ती सकाळी साखरेचा चहा, दुधाचा चहा प्राशन करतो, हा त्याच्यासाठी नाहीये. त्या बॅड बॅक्टेरियांचं खाद्यपदार्थ आहे.
जे मागतात, क्रेव्हिंग निर्माण होते. लालसा, क्रेव्हिंगचा अर्थ काय? की तलप लागते इच्छा पूर्तीसाठी. परंतु तो कुणाचा आहार आहे? त्या बॅड बॅक्टेरियाचा. आणि गुड बॅक्टेरियाचा आहार काय आहे? मग त्यासाठी तुम्ही 2 मोसंबी खाऊ शकता. एखादा ॲपल खाऊ शकता, एखादं फळ खाऊ शकता. साखरेची गोडी निर्माण झाली आहे ना, 2 मोसंबी चावून-चावून खा. ज्यूस नाही, चावून-चावून. याच्याने तुम्हाला ते फिलिंग येईल आणि ते बॅड आणि अ, त्याच्याबरोबर जे टरफल आहेत ना, इव्हन डाळिंब, डाळिंब खाताना ज्या बिया आहेत ना, त्या सुद्धा लार्ज इंटेस्टाइनमध्ये असलेल्या गुड बॅक्टेरियाचा आहार आहे. त्याच्यातून व्हिटॅमिन बी12 ची निर्मिती होते. कळालं? तर स्वतःसाठी सकस पौष्टिक आहार घेणं फार गरजेचं आहे. अजून काय करता येईल? सकारात्मक व्यक्ती बना. नेहमी पॉझिटिव्ह प्रत्येक गोष्टीकडे त्या जी पण काही घटना असेल, व्यक्ती असेल, परिस्थिती असेल किंवा वस्तू असेल, तिच्या सकारात्मक बाबींवर लक्ष केंद्रित करा. जीवनात अप अँड डाउन येणार. वर-खाली, वर-खाली हे चालू राहील. हे होत राहणार आहे. तुम्ही जर म्हणालात, की पाऊसच पडू नये म्हणून मी काहीतरी प्रयोजन आणि प्रोव्हिजन करेल, तर असं शक्य नाही. पाऊस पडेल, पण आपला उद्देश काय आहे? मी ओला नको व्हायला किंवा अ, माझ्या पायाला माती लागायला नको म्हणून मी काय करेल? मी चप्पल घालेन, राइट? मी परिधान करेन, शूज घालेन, चप्पल घालेन, राइट? का? बाकीच्या गोष्टींवर माझा कंट्रोल नाही, पण माझ्यावर आहे. म्हणून आपल्याला ते निर्माण करणं आवश्यक आहे. सकारात्मक व्यक्ती बनणं. कळालं? आणि डे टू डे लाईफमध्ये ज्या गोष्टी, जे चॅलेंजेस आपल्याला येत आहेत ना, याच्यातून ह्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे. राइट? अजून काय करू शकणार आहात तुम्ही? विनाकारण स्पर्धा टाळा. ॲट द एंड ऑफ द डे स्वतःला हा प्रश्न विचारा, की डू यू वांट टू बी राइट ओर डू यू वांट टू बी हॅपी? तुम्हाला नेहमी बरोबर व्हायचंय का? बऱ्याच वेळा लोकं स्पर्धाचा अर्थ काय? आर्ग्युमेंट किंवा वादविवाद अशा पद्धतीने होतात, की मी सांगतो तेच बरोबर आहे. आणि जरी काही व्यक्तींचा वाद फक्त ह्या गोष्टीवरून पण होतो, अ, की सूर्या सूर्यदेवतेपासून पृथ्वीचं अंतर किती आहे? कळालं? किंवा अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तरी, की कुठं काही जत्रा, यात्रा कधी भरते, काय भरते याच्यावरून पण वादविवाद होतो. नाही ती त्याच दिवशी होते, पौर्णिमेलाच होते किंवा ह्याच दिवशी ते पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी होते, राइट? या स्पर्धेत किंवा या वादविवादात जरी तुम्ही जिंकलात तरी तुम्हाला मिळणार काय? वाद-विवाद याच्यातून फक्त एक गोष्टी निष्पन्न होते. जरी तुम्ही वाद-विवाद जिंकलात, पण ज्याच्याबरोबर वाद-विवाद करत होतात ना, त्या व्यक्तीला मात्र गमावून बसाल. इव्हन दो विन आर्ग्युमेंट्स, बट यू विल लॉस द पर्सन विथ whom यू आर आर्ग्यू. ज्याच्याबरोबर वाद-विवाद करताय तो व्यक्ती तुम्हाला असं वाटतं, की पहा मी किती बुद्धिमान, मी त्याला हरवलं. हरवलं नाही, तुम्ही त्याला गमावलं. कळालं? विनाकारण स्पर्धा टाळा. विनाकारण स्पर्धा, वादविवाद आपल्या व्यक्तीबरोबर स्पर्धा करायची आवश्यकता नाही. जे काही करायचं आहे ते स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःला ऑप्टिमम लेव्हलला प्रगती करत राहणं गरजेचं आहे. दुसऱ्या कुणाचा विचार करून त्याच्याबरोबर स्पर्धा करत राहण्यापेक्षा, मी माझ्या जीवनामध्ये काल केलं त्याच्यापेक्षा आज कसं काय चांगलं करू शकेल आणि याच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट, नॉलेज मॅनेजमेंट करणं फार गरजेचं आहे. राइट? या सगळ्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीने फॉलो करणं गरजेचं आहे. धिस इज व्हॉट टुडेज सेशन आणि हा सेशन प्रत्येक व्यक्तीला फार महत्वाचा आहे. हा सेशन मी YouTubeवर पण टाकेन, जेणेकरून तुम्ही अजून ह्या गोष्टी पुन्हा पाहू शकाल. राइट? ओके.